खरं खरं डॅनी खरं सांगू का तुम्हाला बापा, मा पोराईनं बापा, आमच्या पोराईनं बुड्याला मारलं ना. काय शिवल्यानं देवल्यानं मारलं का तुले? हा चल चल त्याच्या घरी आत्ताच चाल चाल. अरे बापा रे मेलो रे बापा, शिवल्यान नसली तर बोललेले का दोन्ही पोरेनं मारलेलं का म्हणे वावरामध्ये इस्टेटसाठी मारलं म्हणे ओसडी येईन. अरे बाबा रे देवा रे देवा रे देवा रे. बुड्या डोकसं बुडलेला राजा. आवरू बुड्या आवरू चाल बरं. अरे बाबा रे अरे बाबा रे. हो बुडे बा, अरे काय झालं हो, काय झालं? काय सांगू बाबा याच्या आता काय झालं तर माझे तोंडानं माझी नाचक्की करू का पोरायन मारलं म्हणून चालू बाबा घरी चाललो. काही कोणाला सांगू नको बाबा, चांगली मोठी सव्वा लाखाची आपली इज्जत रस्त्यावर मांडायला पुरत नाही. आता आपल्या अवल्या सुधीनेच का पुरे करता बदनामी करता ही नगर आपल्या हातात. हो बुडे बा, अरे काय झालं? अरे बडा खाली या बुड्यानं काही सांगितलं नाही आपल्याला. हरकन पळून गेला बुड्या, डोकसं मगसं फुटेला बुड्या, रक्त निघून राहिलं. काय झालं शिंगऱ्याचं? अरे इलाज बघ बुडा काय सांगणार, हेल्यानं मारलं बुड्याले. बुडा गेला अशी म्हैस फुईस लायला ना वावरात नेला अशी हेला फेला या बुड्यानं. कुदला अशी मागून दिलं दडबून, पडला अशी कुठी. म्हणून त्या बुड्या सांगून नाही राहिला, बदनामी होते ना हेल्याची. अवघड हेल्यानं मारलं की नाही बुड्याले, तसाही तो मार का हेला आहे ना. तरी या बुड्याला दाखेप सांगितल्यावर नाही हेला नेत नका जात जो, जीवन जायचं नाही एखाद्या दिवशी. आली की नाही आता आफत घोसलं की नाही हेल्यानं बुड्याले. आणि पहा ना आपण विचारून राहिलं सांगूनही राहिलं बुडं. आता आपण नोटीसाठी दवाखान्यात नेलं असतील बुड्याला, पण बाय काय आता सांगत नाही ते बुडं, गेलं घरी पोहून. अरे बुड्याने सांगत, पण आता आपल्याला जा लागते. त्या बुड्या दोस्ताला सांगा लागेल ना डॅनीले की तुया कसं मित्राले असं झालं म्हणून हेल्यानं मारलं. चाल डॅनीला सांगू. हो डॅनी बुड्याला सांगाच लागेल बाबा, माहिती द्यायच लागेल डॅनी बुड्याले. या वया त्या डोंगऱ्याला काल हेलान फेला वागावं लागते बुवा, काल मसाला लावा लागतात. पण अगं म्हणताय ना बुडा, त्या बुड्याले डोडो शिवाय जमत नाही ना. ते जाऊ दे, तू पहिले त्या डॅनी बुड्याले सांगा लागेल ठीक आहे मी दोस्ताला मारलं म्हणून त्या बुड्याले हेल्यानं. होता बा चाल बाबू भाने हे भांडण दे ते अंगार घ्यायला पुरत नाही बा येणार का ना. त्याईनं असं दोघं भान मारलं बापाली, काही नांदी नाही लागेल पुरं द्यायच्या. बुड्याला काय झालं काही नाही बाबा, बस चांगला पिन नावला आहे ना बाप. चाल बापा शिवल्यान देवल्याचं काय खरं. चाल घरी घे ट्रॅक्टर, चाल बस ट्रॅक्टर चाल घरी. भानू अरे काऊन बंद केलं ट्रॅक्टर? चाल हाण ना तू वावर हाण ना. हो बापा काय वावर हाण म्हणता बाबा, तुम्ही पहिले तुमच्या बापाला पाठवलं. आता का लहान माझं होणार आहे गावामध्ये. पहिले लोक ट्रॅक्टरवाल्यालेच पकडतात. काय झालं तर विनाकारण मा घरात गोटे बापा मी नाही हाणत तुमचं वावर, भानगड वावर. अबे तू काल टेन्शन घेऊन राहिला रे. तुला कोणी म्हटलं तर मी आहे ना शिवलाल बसेत वावर मा शिवर मा. तू काल टेन्शन घेऊन राहिला, टेन्शन न घेऊ. अरे आम्ही दोघं भाऊ खंबीर असल्यावर तू काल टेन्शन घेत. बाप आमचा होता, आम्ही न सोडला, आमच्या आरींना काय यायचं आहे तर तू येत फक्त तू वावर हाण पंजी मारतो बस, दुसरं काही नको करू. नाही ना पण येणार कारण कसं ट्रॅक्टरवाल्याची बदनामी होते गावामध्ये. लय तुम्ही लाख म्हणून राहिले हान हान हान. काही उठून उभं राहिलं बा तुमच्या बापाने जर रिपोर्ट दिला तर पहिले मा नाव घेईन ना घासून. काय तर कोणा ट्रॅक्टर होतं तर भाड्याला ट्रॅक्टर होतं असं होईन ना. मा भोवती न दे. आता कसं तुम्ही एक तर तुमच्या बापाला दाबून मारलं, बरेच लोक मारलं राजा तुम्ही ना तुमच्या बापाला त्या बुड्याले. अरे पहिले पाहिलं बा मी ना पोरं जीवनात माय की बापाला मारून राहिले पोरं. अरे तू नको त्याचं टेन्शन घेऊन रे. आम्ही आमचा बाप आहे तो आम्ही पाहून घेऊ. काय तो मरे जदलो नाही तर मरे मेला पाहिजे होता वावरामध्ये, पण तो मेला नाही डंगरा गेला पोहून. हाणला असतं मजबूत. अरे काव देऊन राहिला निघे. आता डोंगरा झाला एवढा तरी हेकड गेली नाही त्याची. आता त्या डोंगऱ्याला बाबा आमच्या बापाले काल पैसे पाहिजे, काल वावराची आशा पाहिजे. हरामखोराली डोंगऱ्याला द्या आशा करते ना, मग असा मार खाते. सांगा आता आमचे पोरो सोरो ह्या त्या ढमुक टमुक आता आमच्या गोष्टी बदलल्या. निराधार भेटतील त्या मग आमच्या बापाले. त्या निराधार मध्ये भागवा त्या बुड्यानं. एखाद्या दिवशी कोणा कामाला द्या, काल वावर शिवर पाहिजे, पोराईला खाऊ द्या. ऐकतच नाही. लई दिवसात चालू होतं, आज बरोबर दणकी मारली त्याली. वा ते तुमचं तुम्ही बाबा, पण मला काय सांगू नका बाबा. पोलीस कंप्लेंट झाली तर माना येईन, माना घातल्या जाईन न त्याच्यात. काय तर तुम्हाला तुमच्या बापाला मारा हे ठेवा, आम्हाला काही सांगू नका. मी चाललो ट्रॅक्टर घेऊन घरी. तू काही जाऊ नको, टेन्शन घेऊ नको. हा 200, 400, 500 वाढून घेऊ लागलं असतं. तुझे नाव कुठे आलं तर शिवलाल जिंदाबाद पुढे आहो मी.
हा रे बा, आमचे नाव घालून देतो तू, आम्ही दोघंही भाऊ आहोत, सांभाळायला टेन्शन नको घेऊ. आणि मा ते डंगरा बाप एवढा फुसड्या आहे तो. हा, तर लेंड्या टाकते तो, काही पोलीस स्टेशनला जात नाही. बरं बा, आता कसं तुम्ही दोघं भाऊ गाई घेऊन राहिले तर बरं हाणतून घेऊ हा. पण काही लफडा आलं ते तुम्हाला दोघं भाऊ निपटायला येईल. हा, आम्ही निपटतो काय तर हान तू चाल. हा, जरा सक्त राहिला आता हान. हा हा. बरं काय बुडे बा, काळान चिलम गेलं मारू एक एक सुट्टा बसल्या बसल्या. अरे सख्या सुधारणं कदलं फुकाई चिलम पेशीन उठल्या सुटलं की आला वाटलं बुडे बा काळा चिलम मारू एक एक सुट्टा. आराम खोराकाच्या फुकाई येते का त्याच्यात मटेरियल भरायले चिलम मध्ये. अरे बुडबा मी फुकाई पेतच नाही, पण कळकी आहे ना सांगा. उन्हाकर ऊन तपून राहिलं, वरचं पाणी नाही पडून राहिलं, कामं नाही. आता पाणी पडलं असतं तर पेरण्या पाण्या सुरू झाल्या असत्या, आपल्याला कामं आली असती, रोजगारी भेटली असती. सोय नाही ना. जसं काही तुनं माझं गठ्ठ्या घालून ठेवला आहे ना चिलम मंडी मटेरियल आणायले. बरं बुडबा तसा विषय नाही, पण ते कसं तुम्हाला निराधार भेटते ना हो. आणि कसं तुमचा हेल्यादाई धंदा आहे ना, म्हशी लावगणा करत नाही का तुम्ही, त्याचा धंदा नाही का, त्याचाही पैसा येते तुमच्याजवळ. कसं पैशाचं काही कमी नाही तुमच्याजवळ, एखादा सुट्टा दिला तर काय होते. अरे ना म्हशी लावगण कर्या धंदा माय. अरे वर ऊन तपून राहिलो तर हेला कुदून नाही राहिला म्हशीवर. काय सांगू तुले, आमचा आम्हाला माहीत आहे. आमचा हेला थंडागार झाला या उन्हानं, फप्प करून राहिला. सारी कमाई बोंद आहे गड्या. आता काय सांगू तुले, दिवसातून मी 5 खेप चिलम पेत जातो, 2 खेप वर आलो मी. एक एक सुट्टा मारतो बाप्पा, ती इजवतो खिशात ठेवतो. काय कंडिशन बेकार आहे, पैसा नाही बाबा. राजा बुडबा तुम्ही काय म्हणून राहिलं कमाई बंद. आताच तर तुमचा दोस्त ह्याला घेऊन गेला वावरामध्ये, काय ना काही तिकडे म्हैस लावणं अशी चालत अशी म्हणूनच गेला की नाही. अरे बा नाही ना, म्हैस लायला नाही गेला तो कसं त्या हेल्याले फिरून आलेले आला. त्याचे कसं जाग्यावर बांधू पाय नाही फिरले पाहिजे म्हणून त्याला त्याने हेला माझं असताना वावरा. जाऊ द्या बा, तुम्हाला देणंच नाही पाजणंच नाही चिलन, जाऊ द्या. हो बुडबा बुडबा काय इला तुले पाहिजे का चिलम? मला वाटते चिलम मागायला काही सोय नशील तुझी बी त्या सख्यासारखी. का साऱ्या गावात सारे फुकटे जात बाबा. तो येते, कोणी म्हणते बिडी द्या बुडबा, कोणी म्हणते चिलम द्या. चिलम झाला ना तुल्या चिलमचं काय कोणाला पडलं, कोणाला नवं या काय होतं बापा. या बुड्याचा रेणी बुड्या वस्तू नाही का तो मुद्राम बुडा, तो बुडा रक्तात तोय झाला. हो रक्तात तोय पुरं, म्हणजे रक्त पोहून राहिलं डोक्यातून अंगातून पुरं रक्तच. काय सांगून राहिला तू? बरं काय सांगून राहिला? अरे बा आम्ही काय काही सांगा, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं मोतीराम बुडा रक्तात होईल होता पुरा. डोक्यातून रक्त येऊन राहिलं एकूण चुकून. आम्ही विचारलं बुड्याने, सांगितलंही नाही, चालला गेला बुडा घरी. काय झालं काय माहित बुवा, काहीतरी बेकार झालं, हेल्यान मारला वाटते राजा. अरे बा तरी म्हणून मी त्याला हेला नेऊ नको पण ऐकत नाही तू. चाल बा मला जाऊ दे बा पटकनी त्या घरी, पाहू दे काय तर शाळा. अरे काय गळा मोतीराम आणली तू ना आफत. काय गळा मी तरी सांगू तुले, असं नको करू गळा. काय बा आली आफत. चाल बा चाल, पाहू दे बा हेल्यान मारलं बा आखरी शेवटी मारलं मागळाली. तरी मी एकट्याला हेला नेऊ देत नाही, सोबत जातो बरं मी. पण आज हुकलं जायचं मला, जायला नसतं सोबत वेळाने मारलं नसतं हेला. चाल पाहू दे काय तर हेला बेकारच असते हो बा. हेला बेकार आहे बा. लोक उभे लोक फाडले हेल्यानं. हेला वागवणं का सोपी आहे का बा? ओ बापा हे काय झालं हो तुम्हाला? डोक्याला एवढा मार बापा तुमच्या, काय झालं हे? आता काय सांगू तुले, मामाला माहित आहे काय आहे तो मोदी जर. जाऊ दे काही विचारू नको तू, काही विचारू नको. कसं झालं काय झालं काय झालं बाबा तुम्हाला? सांगा ना बाबा काय झालं? काही गेल्यानं मारलं काय? काही टक्कर झाली का म्हणतात बाबा? म्हणतात आलं का आडवं काही? काय सांगू तुले, काय सांगू. आपल्या अवल्यात सुधी नाही ना, अवल्यात पोराईने मारलं मला, दोन्ही पोराईने सोडलं मला. काय सांगू तुले, दोन्ही पोराईने मारलं. बाबा काही नका बोलू ना. काही बोलता का बाबा? मारेल का तुम्ही देशी? पोरं काल मारतील बाबा तुम्हाला? काल म्हणून राहिले त्याचं नाव घेऊन राहिले बाबा. मायले कोणती अवल्यात किती बदमाश असली तर चांगलीच वाटते ना. मला मारलं त्याने, ठेसलं वावरामध्ये. ते मा डोकसं फोडलं. त्यानं आपल्या अवल्यातनंच फोडलं. आता काय सांगू तुले, बदमाश जात ते दोन्ही पोरे. इस्टेट पाहिजे, इस्टेट फक्त बाप नाही पाहिजे. हो का बापा? त्या सगळ्या वावरासाठी मारलं का तुम्हाला जाईना? हाव ना, मला मारलंच त्यानं वावरामध्ये. पण हे कसं तू डॅडीला सांगू नको बरं. हो मा दोस्ताला सांगू नको. त्याला राग येते मला काही झालं असं की. हो
तो आला की त्याला म्हणतो म्हणा असं तसं असं सांगू त्याला काही बाई. मी काय सांगू बापा, जे आहे ते सांगेन मी. खोटं काय रे बाबा, माझ्या तोंडातून खोटं निघतच नाही ना. जे खरं असलं तेच निघते बापा. मला विचारलं तर मी सांगेनच. अरे गड्या, हे काय झालं रे गड्या, काय झालं हे सांगू नको याला. काय सांगा बापा डॅनी, आता काय झालं तुम्ही विचारा बाबा, बुड्यालाच विचारा काय झालं तर. काय झालं रे गड्या, काय झालं. अरे गड्या काहीच नाही झालं, पडलो गड्या रस्त्याने. डुक्कर आले ना मधामध्ये, डुक्कर आले ना. डुक्कर आले ना, दगडावर पडलो मी. काही नको सांगू तू. तुले हेल्यानं मारलं, मला असं वाटून राहिलं बा हेल्यानं मारलं तुला. तरी मी तुले म्हणून ह्याला नेऊ नको एकटा वावरात, नेऊ नको. आपण दोघं सोबत असलो की हँडल करतो. एकट्याच्यानं नाही होत ना, तो बदत नाही ना ह्याला एकट्याले. एक तर त्याला मसाला भेटून नाही राहिला, खाव करून राहिला. तो मागून कुदला हिंदी उराळतो. पुढे तू दगडावर पडला की ना, मला सांगतं की यानं हे केलं, डुकरानं पाडलं मला. नाही ना रे बा, नाही ना, तू खोटाच बोलून राहिला, काहीतरी गडबड आहे. तू खरं नाही सांगून राहिला मला. वहिनी तुम्हाला काही सांगितलं असेल नाही यानं, काय झालं खरं सांगा. हेल्यानं मारलं का, हेला आता इकून टाकतो मी तो. हो दोस्ताला मारलं असेल त्यानं तो. हो अरे बा, मी काय खोटं बोलू का, खोटं बोलून राहिलो का मी. बाबा डॅनी, मला काही सांगून नाही राहिले ना बापा. खरं काय झालं काय नाही बापा, काहीच नाही. म्हणतात डुकरानं ठोस मारली बापा, हे सांगून राहिले ना. डुक्कर एवढा घोर नाही करत गेला, खरं सांगतो काय तर. मी सांगतो बापा, आता माझ्याने काही एवढं खोटं बोललं नाही जाऊन राहिलं. मी सांगतो खरं डॅनी, खरं सांगू का तुम्हाला बापा. मा पोराईनं बापा, आमच्या पोराईनं बुड्याला मारलं ना. काय शिवल्यानं देवल्यानं मारलं का तुले. चल त्याच्या घरी आत्ताच चाल पाय तुझ्या पोराची दोन्ही खडी काढतो चाले. नाही रे बापा, नाही त्याच्या घरी नको जाऊ बापा, नाही. त्या ट्रॅक्टरवाले चुकी आहे ना, तो गेला नसता वावरात ट्रॅक्टर घेऊन, तर कसं हे झालं नसतं ना. ट्रॅक्टर कोणाचं होतं ते सांग तुझं. अरे बा, त्या कोण दिल्या पुरा ट्रॅक्टर होतं ना, तो होता ना ट्रॅक्टर घेऊन वावरात. बरं आता पाय तुम्ही त्या कोण दिल्या पोरा किती उतवाला तर. बरं कसा ट्रॅक्टर घेऊन जाते लोक वावरात, विचारलं नाही पुसलं नाही. डॅनी गळा म्हणणं नको करू रे. ते झालं बाबा. गळा आमचं तुला काही समजत नाही. पाय तुम्ही काय आहे तर बापा, हे वारावदान ठोकाचं पाणी काल येऊन राहिलं बाबा घरी. आता काय आता याचं डॅनी आला घरी बोलली तुम्ही अंगाला काठी येतात. शेटू ते शेठ बसला काय त्या पोऱ्या कुठे दाखव त्याला बाहेर बोला. अरे काय आलं की डायरेक्ट मस्तीवर गेलं गड्या तू डायरेक्ट. आता तू काय बोलून राहिला, काय चबरून राहिला हे. पण मा पोराशी काय काम पडलं तुले, काय काम पडलं. आपलं तसंच आहे मग, गोंड्या सूट. फक्त त्या पोऱ्या सांग कुठे येतात. त्या पोऱ्याचे ढुंगणे लाल करावं लागतात मला, आराम खोराची द्यायची. कुठे सांग. मा पोरगा घरी नाही ना, काय काम आहे तुम्हाला सांग. तुला सांगू का, पण तुम्ही दोघं आपले रोट्टे खा रे. काही गरज आहे का. मा मोतीरामच्या गळ्याच्या वावरात ट्रॅक्टर घालीची गरज आहे का. ट्रॅक्टरचा धंदा आहे तुम्ही काही करसान का. काही लुच्चे धंदे करसान का तुमचे. डॅनी ऐकत जाय पहिली. कसं त्या मोतीराम बुड्या दोन्ही पोर मा घरी आली, ट्रॅक्टर सांगेली. तरी मा पोराला म्हणून मी जाऊ नको बाबू, भानगडीचं काम दिसते म्हणली. बुड्या तशी परमिशन देऊ शकत नाही. तरी ते जबरदस्ती करत शिवल्या आणि देवल्या. त्यानं मा पोराला जबरदस्ती नेलं. काय सांगा तुले वावरामध्ये. तुले कसा डॅन्या माहीत ठाऊक काही नसते. अळ्या हेकुंडान पिवळा तू आला मा घरी ट्रॅक्टरवाल्या घरी भांडण करायला. सोपी आहे ना ट्रॅक्टरवाल्यासोबत भांडण करणं विनाकारण. ट्रॅक्टरवाल्याची काय दोषी आहे. त्यानं बिचारानं ट्रॅक्टर घेतलं, चालवायला घेतलं, पैसे कमवायला घेतलं ना. का घरी पुंजाला ठेवलं. कुकू लावून ठेवून का तू घरी. कमाई करायला घेतलं तू ना, ते मला मान्य आहे. पण मा असं म्हणणं आहे की तुले माहित नाही का मोतीरामचं 3 एकर ते वावर आहे. आणि त्याचे पोरं जर आपल्याला सांगायला येऊन राहिले आपण जावं कसं. पण तुला आशा आहे ना 200-400-500 शिल्लक देत असतील काही ना एकराचे. मा काय म्हणणार भाऊ, आता कसं तो काय त्याची पोरं काय काही माझ्यासाठी वाटल्या गेली. ते आले दोघं जण, आम्ही तरी नाही म्हणू तरी त्यांनी जबरदस्ती नेलं भाऊ. आमची काही चुकी नाही आहे. तू त्या शेवलेले देवलेले म्हणून काय बरं फक्त तुझ्या पोरगा म्हणला आणि त्याला बैरात कसं तू पुरावा आहे ना. शिवल्यानं देवल्यानं काय केलं त्याचा तो पुरावा आहे तुझ्या पोरगा. तो कसं मा सोबत पाहिजे.
आता मा पोरगाचं काही घरी नाही गड्या, ट्रॅक्टर घेऊन जायला तो कोणा तरी वावरामध्ये त्याची पणजी होईल तर तो घरी येईल. आता तो घरी नाही. बर घरी नाही आहे पण त्याला सांगतो हा डॅनीच्या घरी जातो म्हणा. कसं मला त्या शिवलेच्या आणि देवलेच्या घरी जाणार त्याला घेऊन. कोणाला मारलो काऊन मारलं हे मला त्याची खाळाजंगी करणार हे तुला सांगून राहिलो मी. बरं सांगतो मी सांगतो. का रे तू हे सांगायचं काम नव्हतं का मला ह्या की वा जे मोतीरामचे पोरमा घरी आले ते ट्रॅक्टर सांगेले रोज भेटतेले का रोज चिलमचा सुट्ट्या मारून जातो माझं फुका फाकायचा. मग तू आज ते तोंड उरलं नाही का फोनच लावता. अरे मी दुसऱ्या घरातल्या गोष्टी तुला काय सांगू मी. आता बघ आता मोतीरामची ते 2 पोरं शिवल्यान देवल्या. आता ते तर काही म्हटलं तर घरात झालं असेल बा बुड्यान दिली जमीन 3 एकर येईल वा बा खा तुम्ही मला काही गरज नाही असं झालं असेल म्हटलं बा म्हणून मी काही लक्ष दिलं नाही. बरोबर तुला असं वाटलं आहे की म्हणजे शिवल्याले देवल्याले जमीन दिली मोतीरामने. मोतीराम पागल आहे का गोटे खाईन का इकडे हा की गो खाईन कोणाचा हा सांग ना मला तू. अरे त्याचे पोरं हुंगत नाही त्याले का तोकडभर भाकर नाही देत मोतीरामली आणि तू म्हणतो की जमीन दिली. पागल आहे तू मोतीराम जमीन द्यायली. बड्या ते इथं काय घरातलं मॅटर मला काही माहित नाही पण मामनी माणशी नाही बा. मला जर काही डाऊट असता तर मी आता सांगितलं असतं. पोरगा बाप आहे आपण काय करा. बरोबर चला मग मित्र उरून बघा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा.